एक फुलपात्र भरून वरई घेतलेली आहे. गॅस मध्यम आचेवर ठेवायचा आणि आपल्याला हे फक्त गरम करून घ्यायचंय. खूप जास्त भाजायचं नाहीये, फक्त वरई गरम होईल इतपतच आपल्याला ही वरई भाजून घ्यायची आहे. तर वरई भाजल्यामुळे काय होतं की भात एकदम सुट्टा सुट्टा मोकळा होतो, एकमेकांना चिकटत नाही, लगदा होत नाही, भात अगदी व्यवस्थित होतो. आता जी वाटी आपण घेतलेली आहे त्याच वाटीने पाणी घ्यायचंय आपल्याला, त्यामुळे ती वाटी आपण बाजूला ठेवून द्यायची. 2 ते 3 मिनिटानंतर वरई भाजलेली आहे आणि हात असा लावल्यानंतर ही गरम जाणवते. तर हा गॅस बंद करून ठेवूया. आणि कढई गरम आहे, तर कढई गरम आहे तर असेच तांदूळ ठेवायचे हे आणि थंड करून घेऊया. एक 10 मिनिट तर लागतील आपल्याला हे तांदूळ थंड होण्यासाठी. पूर्णपणे तांदूळ थंड करून घ्यायचे. वरई पूर्णपणे थंड झालेली आहे, ही आता आपण धुवून घेऊया. आता गरम असताना ह्याच्यामध्ये पाणी नाही टाकायचं, पूर्णपणे गार झाल्यानंतरच धुवून घ्यायचे. पाणी टाकूया आणि 2 वेळा तांदूळ धुवून घेऊया. तांदूळ धुवून घेतल्यानंतर निथळून घ्यायचे थोडेसे. तांदूळ 2 वेळा धुवून घेतलेले आणि निथळून घेतलेले. आता आपण फोडणीची तयारी करूया. आता या फुलपात्राने आपण 1 फुलपात्र भरून वरई घेतली होती, तर त्याच फुलपात्राने 3 फुलपात्र भरून पाणी घेतलेलं. आता हे आपण एक साईडला गरम करण्यासाठी ठेवूया. 2 चमचे आपल्याला तूप घालायचे. तुपामध्ये आपण वरईचा भात करूया. जिरे अर्धा चमचा टाकूया. तुम्ही उपवासाला खात असला तर जिरे टाका. आता आपण सुरुवातीला शेंगदाणे टाकूया आणि शेंगदाणे लालसर भाजून घेऊया, म्हणजे शेंगदाणे थोडे क्रिस्पी होतील आणि खाताना दाताखाली एकदम खमंग लागतील. थोडेसे गुलाबी रंगावर परतून घेऊया. शेंगदाण्यांचा रंग बदललेला आहे, खूप जास्त करपवायचे नाहीत. आता आपण बटाटे घातल्यानंतर सुद्धा शेंगदाणे हलकेसे भाजले जातात. यासाठी अगदी हलका गुलाबी रंग आला की आपण मिरची टाकून घेऊया. मिरची पण भाजलेली आहे. आता आपण बटाटे टाकून घेऊया. 1 मोठा बटाटा मी पाण्यामध्ये कापून ठेवला होता. बटाटा पाण्यामध्ये ठेवायचा म्हणजे काळा पडत नाही. बटाटा 1 मिनिटभर परतून घेऊया. बटाटा परतल्यानंतर थोडंसं मीठ टाकून घेऊया. बटाट्यांपुरतंच मीठ टाकलेलं आहे, म्हणजे बटाटे थोडेसे मीठ शोषून घेतील आणि बटाटे खाताना अळणी लागणार नाही. नाहीतर भातामध्ये मीठ घातलं की फक्त भातालाच मीठ लागतं आणि बटाटे थोडेसे सपक लागतात, बटाट्यांना चव लागत नाही. यासाठी थोडंसं मीठ घालून घेऊया आणि बटाटे परतून घेऊया. गॅस मध्यम करूया आणि 2 मिनिटांसाठी झाकण ठेवूया. बटाटे निम्मे अर्धे शिजले पाहिजे. 2 मिनिटांनंतर झाकण काढूया. बटाटे छान भाजलेले आहेत. बटाटे भाजल्यामुळे कच्चा स्वाद राहत नाही आणि बटाटे अळणी पण लागत नाही. आता बटाटे निम्मे अर्धे शिजतील इतके मी भाजलेले आहेत. पाणी एक साईडला गरम करण्यासाठी ठेवलं होतं, तर हे टाकून घेऊया. आता भाताला जितकं मीठ लागणार आहे तितकं मीठ टाकून घेऊया. पाण्याला उकळी आलेली आहे. एकदा थोडंसं मिक्स करून घेऊया. आता गरम पाणी असतानाच आपल्याला तांदूळ घालायचे आहेत, म्हणजे पाण्याला उकळी आली की तांदूळ घालायचे, म्हणजे तांदूळ चांगले फुलून येतात. आणि आपण तांदूळ अगोदरच भाजून घेतलेले आहेत, त्यामुळे भात चिकट होत नाही, भाताचा लगदा होत नाही, भात घशाला दाटत नाही. तुम्ही याच्याबरोबर उपवासाची आमटी नाही केला तरी पण चालेल, भात एकदम खायला चविष्ट लागतो. पाण्याला उकळी आली की लगेच आपण तांदूळ टाकून घेऊया. आता तांदूळ टाकल्यानंतर गॅस मध्यम करायचा आणि तांदूळ थोडेसे उकळू द्यायचे, पाण्यामध्येच उकळायला द्यायचे. ह्याच्यावर झाकण नाही ठेवायचे, असेच ओपन ठेवून आपण हे उकळून घेऊया. पाणी उकळलेलं आहे आणि भात शिजण्यासाठी खूप जास्त वेळ लागत नाही. तर तुम्ही ज्यावेळी खायला करणार आहे त्याच्या आधीच हे एक 15-20 मिनिट भात करायचा, म्हणजे गरम गरम खायला चांगला लागतो. खूप जास्त थंड पण झाला की चांगला लागत नाही. तर ह्याच्यातलं पाणी आटलेलं आहे बरंचसं. एक 2 ते 3 मिनिट मी हा भात शिजवून घेतलेला आहे. आता गॅस बारीक करूया आणि ह्याच्यावर झाकण ठेवूया. 5 मिनिट झालेलं आहे. एकदम बारीक गॅस करून वरईचा भात छान मुरवून घेतलेला. आता आपण झाकण उघडून बघूया. छान वाफ आलेली आहे. 1 चमचा तूप टाकून घेऊया सगळ्यात शेवटी. 1 चमचा भाजलेलं शेंगदाण्याचं कूट टाकूया आणि भात मिक्स करून घेऊया. एकदम मऊ मोकळा सुटसुटीत भात आपला तयार झालेला आहे. भाताचा अजिबात लगदा झालेला नाही आहे, मऊ मोकळा झालेला आहे. गॅस बंद करून घेऊया. गॅस बंद करूया, झाकण ठेवूया. एक 2 ते 3 मिनिटासाठी झाकण ठेवूया, म्हणजे भात गरम आहे, आतल्यात व्यवस्थित मुरेल. आपला वरईचा भात तयार झालेला आहे. 5 मिनिट झालेले आहेत आणि भात थोडा थंड झालेला आहे. आता थंड झाल्यानंतर सुद्धा हा भात बघा अगदी मऊ मोकळा झालेला आहे भात. फक्त आपण काय करायचे, तांदूळ थोडेसे भाजून घ्यायचे आणि हे तांदूळ उकळीमध्ये टाकताना पाण्याला पूर्णपणे उकळी आली पाहिजे, म्हणजे भात अगदी व्यवस्थित मऊ मोकळा होतो. तर आपला वरईचा भात तयार झालेला आहे.